नमस्कार. मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशन नेहमीच मराठी व्यावसायिकांना आणि उद्योजकतेला नवी दिशा देत असते. यावर्षीही MEA एक असा एक्स्पो आयोजित करणार आहे ज्यामुळे मराठी व्यावसायिकांना जागतिक ओळख मिळेल. अर्थातच MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो. आणि याच एक्स्पोचा अभिमानास्पद भाग म्हणजे आपल्यासोबत उपस्थित आहेत सोफा वोग आणि स्लीपी एज LLP चे सर्वेसर्वा माननीय श्री बाळासाहेब मोरे सर. नमस्कार. नमस्ते सर. तुमच्या व्यवसायाचा प्रवास कसा सुरू झाला? माझ्या हा व्यवसायाचा प्रवास जो आहे 2017 पासून स्टार्ट झाला. पहिले मी TCS मध्ये होतो, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मध्ये. आणि तुमच्या व्यवसायात असा कोणता टर्निंग पॉइंट ठरला की ज्यामुळे तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या व्यवसायात एक चांगला बदल घडला असं तुम्हाला वाटतं? पहिले 17 पासून स्टार्ट झाल्याच्या नंतर पहिले 2-3 वर्षे तर बिझनेसच समजला नाही मला की काय असतंय. पण ज्यावेळेस लॉकडाऊन लागलं, लॉकडाऊनच्या नंतर जे पिकअप घेतलं माझ्या बिझनेसनं आणि तोच मी मानतो की माझा टर्निंग पॉइंट आहे बिझनेस मधला. अच्छा. आणि तुमच्या व्यवसायातलं असं काय वेगळेपण आहे जे तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं बनवतं? माझा नॉर्मली फर्निशिंग रिलेटेड व्यवसाय आहे, ज्यामध्ये आम्ही सोफा, कर्टन आणि मॅट्रेसचं मॅन्युफॅक्चरिंग करतो. स्वतः मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे कस्टमरला वन स्टॉप सोल्युशन एकाच छताखाली पूर्ण भेटतंय. बरेच जण माझे कॉम्पिटिटर जे आहेत एक तर सोफा बनवतात, नाहीतर कर्टन्स बनवतात, नाहीतर मॅट्रेस बनवतात. त्यामुळे कस्टमरला ते इझिली जाते. तुम्ही आधी TCS मध्ये होता, नंतर व्यवसायात आला, तर त्याचं कारण काय, म्हणजे कसं काय तुम्ही इकडे वळालात? मी TCS मध्ये असताना तेव्हाच मी बिझनेसमध्ये येण्याचा विचार केला होता, पण मला माहित नव्हतं मी कोणत्या बिझनेसमध्ये जाणार, कारण मी हॉटेल लाईनमध्ये पण होतो TCSच्या अगोदर आणि त्यानंतर TCS जॉईन केली आणि त्यानंतर ह्या बिझनेसमध्ये आल्याच्या नंतर ह्या बिझनेसमध्ये मी एकदम आता ग्रोथमध्ये आहे. नवीन उद्योजक जे येऊ पाहतायत व्यवसायात, त्यांना तुम्ही काय फॉर्म्युला द्याल? नवीन उद्योजकांना एवढेच सांगेल की कोणत्याही बिझनेसमध्ये तुम्ही प्रॉफिट बघून कोणताही बिझनेस स्टार्ट करू नका, कारण त्या बिझनेसची पूर्ण माहिती असल्याशिवाय तुम्ही तो कोणताही बिझनेस करू शकत नाहीत. त्यामुळे अगोदर बिझनेसचं पूर्ण हे चेक करूनच बिझनेस तुम्ही स्टार्ट करा. आणि तुम्ही MEA सोबत किती वर्षांपासून आहात आणि MEA सोबतचा तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे? मी MEA सोबत गेली 1.5 वर्षापासून मी MEAचा मेंबर आहे आणि MEA मधून मला अनेक कामं पण भेटले माझ्या बिझनेस रिलेटेड. त्या व्यतिरिक्त चांगली एक मराठा कम्युनिटी पण भेटलेली आहे MEA मधून. MEAचा जो आता येणारा इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो आहे त्यामध्ये तुम्ही स्टॉल बुक केलाय, तर त्यामागचं कारण काय आहे? MEA मध्ये एक्स्पो मध्ये स्टॉल बुक करण्याचं कारण आहे की लास्ट टाइमला जो एक्स्पो झाला होता तो छोट्या प्रमाणात होता. तिथे पण माझा स्टॉल होता, तिथे छोटा स्टॉल होता, पण त्या स्टॉलला मला चांगल्या प्रकारे प्रतिसाद भेटल्यामुळे इथे मी हा इंटरनॅशनल एक्स्पो मध्ये 2 स्टॉल यावेळेस मी बुक केलेले आहेत. MEA इंटरनॅशनल एक्स्पोची अशी कुठली गोष्ट आहे जी नवीन उद्योजकांना दिशा देईल असं तुम्हाला वाटतं? नवीन उद्योजकांना एवढंच सांगू इच्छितो मी की हा मराठा कम्युनिटी जी आहे यामध्ये एकतर तुमची प्रोडक्टची विजिबिलिटी आणि दुसरं म्हणजे जे तिथं विजिटर येणार आहेत, फुटफॉल जो आहे तो ह्या वेळेस भरपूर असल्यामुळे मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही इथे स्टॉल घेऊ शकता. MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो संदर्भात तुम्ही नवीन उद्योजकांना काय आवाहन कराल? मी MEA वरच्या अतूट विश्वासानंतर मी MEA इंटरनॅशनल बिझनेसमध्ये मी स्वतः सहभागी झालेलो आहे. माझ्या स्टॉलचा क्रमांक E11 आणि E14 आहे. तरी मी सर्वांना सांगू इच्छितो की तुमच्या व्यवसायाची जागतिक ओळख जर निर्माण करायची असेल तुम्हाला, तर तुम्ही पण या इंटरनॅशनल एक्स्पोमध्ये सहभागी व्हा. धन्यवाद.